आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते। शेतकरी बांधवांना बँक खात्यामध्ये पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। अत्यंत महत्त्वाचा अपडेट आहे। व्हिडिओ आहे स्किप न करता बघा। सगळ्यांच्या मोबाईलवरती SMS यायला सुरुवात झालेली आहे। आपण या ठिकाणी पूर्ण अपडेट जाणून घेणार आहोत। तर कोणत्या जिल्ह्यांमध्ये किती पीक विमा मिळालेला आहे आणि किती उर्वरित बाकी आहे, ही सगळी अपडेट आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। हिंगोली जिल्ह्यातील कृषी अधीक्षक यांच्या आपल्या बेजबाबदारीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हक्काचा पीक विमा परत गेला होता। त्यामुळे हिंगोली शिवसेना जिल्हा प्रमुख आमदार श्री संतोष मंगार साहेब यांनी सदस्यांना मुख्यमंत्री महोदयाकडे मांडून तक्रार करता शेतकऱ्यांना पीक विमा मिळवून देण्यासाठी जीवाचे रान केलेले आहे। निष्क्रियांना तोंडाचा घास हिरावून घेतल्यानंतर आमदार साहेबांनी केलेल्या प्रयत्नांची पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना भेटणार असे चिन्ह दिसून आले। नंतर पुन्हा एकदा सदरची पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यास टाळाटाळ करणाऱ्या जिल्हा कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात जाऊन आमदार संतोष बांगर यांनी 2-4 दिवसात माझ्या शेतकरी बांधवांना पीक विमा नाही मिळाला तर गाठ माझी आहे असा सज्जशी इशारा दिला। नंतर प्रचंड वेगाने सूत्रे हल्ली आणि 48 तासाच्या आत तक्रारदारांना शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम ही वितरित करण्यात सुरू झाली आहे। भूमिका न घेता शेतकऱ्यांसाठी शिवसेना स्टाईलने कामचुकार अधिकाऱ्यांना वटणीवरती आणून 48 तासाच्या आत तक्रारदारांना शेतकऱ्यांच्या हक्कांचा पीक विमा मिळवून दिल्याने शेतकरी बांधवांनी सुद्धा समाधान व्यक्त करून आमदार बांगर साहेबांचे आभार मानले आहे। उदाहरणाखाली सोयाबीन पिके घेतली असून त्यांची विमा संरक्षण रक्कम प्रति हेक्टरी 50,000 रुपये गृहीत धरली आहे। भरपाईचे तपशील पूर्वीची पद्धत, नवी पद्धत, प्रतिकूल हवामानामुळे पेरणी न करता येणे या घटकातील दिली जाणारी नुकसान भरपाई 12,500 रुपये आहे। मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थितीमध्ये उत्पादनात 60% घट अपेक्षित धरून दिला जाणारा 25% अग्रिम म्हणजे 50,000 रुपयांचा 60% व या 60 स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे 50% नुकसान झालेल्या किती दिली जाणार होती। आता 50,000च्या अपेक्षा 50% म्हणजेच 25,000 17,500 रुपये आधी दिलेली 7,500 रुपयांची रक्कम 25,000 रुपयातून वजा केल्यानंतर येणारी ही रक्कम 21,250 रुपये। आधी दिलेली 7,500 रुपये रक्कम आता 50,000तून वजा होईल। वजा जाता येणाऱ्याच्या 42,500 रुपयांचा 50% गृहीत धरून ही रक्कम काढली आहे। पश्चात नुकसान भरपाई 50% आल्यास मिळणारी भरपाई 50,000 रुपयांचा 50% म्हणजे 25,000 रुपये शून्य भरपाई मिळत होती। कारण 7,500 अधिक 17,500 अशी 25,000 रुपये आधीच दिलेले असायचे। 1,625 रुपये मिळतील कारण आधी दिलेले 7,500 रुपयांची रक्कम ही 21,250 रुपये असे 28,750 रुपये आधी शेतकऱ्याला दिलेले असतील तर हेच 28,750 रुपये आता 50,000 रुपयातून वजा केले जातील आणि वजा जाता येणाऱ्या 21,250 रुपयाचा 50% गृहीत धरून ही रक्कम काढली जाणार आहे। त्याचबरोबर पीक कापणी प्रयोगावरती आधारित नुकसान भरपाई 10% असल्यास मिळणारी भरपाई 50,000 रुपयाच्या 10% गृहीत धरून 5,000 रुपये रक्कम काढली आहे। शून्य भरपाई मिळत होती कारण 25,000 रुपये आधीच दिलेले असायचे। शून्य भरपाई मिळत होती कारण मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थितीमध्ये आधीच 25% म्हणजे 7,500 रुपये दिलेले असतात। एकूण मिळणारी प्रति हेक्टर नुकसान भरपाई ही 25,000 रुपये 3,975 रुपये। तर आय होप तुम्हाला ही माहिती आवडली असेल। आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा। व्हिडिओ आपण एका नवीन माहितीशीर व्हिडिओमध्ये, तोपर्यंत हा व्हिडिओ इथेच थांबवते। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय। धन्यवाद। थँक्यू फॉर वॉचिंग।